अनलः, दर्पः, दर्पदः, दृप्तः, दुर्धरः. 711 अनलः. अलम पर्याप्ती म्हणजे मर्यादा किंवा अंत. शक्ती संपदाम त्याच्या शक्तीला किंवा संपत्तीला न अस्य विद्यते इति म्हणजे ज्याच्या शक्तीला संपत्तीला कुठचीही मर्यादा नाही, अंत नाही असा जो तो अनलः. त्याचा अर्थ अग्नी असाही होतो. असीमित धन, शक्ती, महिमा असलेला. गीतेमध्ये म्हटलं जातं की माझ्या दिव्य महिम्याला अंत नाही असा जो तो अनलः. ओम अनलाय नमः. 712 दर्पः. धर्माविरुद्धे पथी म्हणजे धर्मविरुद्ध अशा मार्गावर तिष्ठाम जाणाऱ्यांचा दर्पम गर्व हंती इति दर्पः त्यांचा गर्व हरण करतो, नाहीसा करतो असा जो तो दर्पः. गर्वाचा नाश करणारा, दुर्जनांच्या वाईट विचारांच्या लोकांचा नाश करणारा. गोवर्धन पर्वत उचलून त्यांनी इंद्र आणि इतरांचं गर्वहरण केलं होतं आणि गोकुळातील गोप आणि गायींचं रक्षण केलं होतं असा तो दर्पः. ओम दर्पग्ने नमः. 713 दर्पदः. धर्मवर्त्मनी म्हणजे योग्य मार्ग किंवा धर्माचरणाचा मार्ग. वर्तमानांना म्हणजे आचरण त्या मार्गाचं करणाऱ्यांना. दर्पम ददाती गौरव प्रदान जो करतो तो दर्पदः. भक्तांना गौरव प्रदान करणारा, सर्वश्रेष्ठ बनण्याची प्रेरणा तो देतो. धार्मिक सदाचारी लोकांना तो त्याची प्रेरणा देतो आणि भक्तांना कधीही गर्विष्ठ होऊ देत नाही. भक्तांचा अभिमान वाढवणारा असा जो, असं म्हटलं जातं आम्ही वैकुंठवासी असं त्याला म्हटलं जातं असा जो तो दर्पदः. ओम दर्पदाय नमः. 714 दृप्तः. स्व आत्मामृत म्हणजे स्वतःच्या अमृततुल्य रसास्वादनात मूलतत्वात नित्य प्रमुदितः नित्य आनंदित जो असतो तो स्वतःच्या मध्येच जो कायम आनंद स्वरूप सुखस्वरूप असतो तो दृप्तः. सदैव सच्चित आनंदाच्या रूपात हा ज्याचा मूळ स्वभाव आहे त्याच्यातच जो सदैव राहतो तो दृप्तः. दुसरा अर्थ शिशुपालाच्या वधाच्या प्रसंगी त्याचा दर्प किंवा गर्व पण आपल्याला दिसून येतो. म्हणजे गर्व असलेला असा सुद्धा त्याचा अर्थ आपण घेऊ शकतो असा तो दृप्तः. ओम दृप्ताय नमः. 715 दुर्धरः. न शक्याधारण यस्य त्याला पकडणं, त्याला सहन करणं, त्याला जाणणं हे शक्य नाही. प्रणिधानादिषु चिंतन मनन वगैरे सर्व उपाधी ही सर्व गोष्टी करून विनिर्मुक्तत्वात मुक्त होणं. तथापि हे सुद्धा तत्प्रसादात त्याच्या प्रसादाने कैश्चित काही जणांना दुःखेनं अवघड जातं. म्हणजे मनन चिंतन करून सुद्धा सर्व विशेषतांसह त्याला जाणणं किंवा आपण मुक्त होणं हे कठीण आहे. केवळ त्याच्या प्रसादाने त्याला आपण त्याची अनुभूती घेऊ शकतो. प्राप्त करण्याला कठीण ज्याचं मन अव्यक्तात केंद्रित आहे तो संकटात अधिक महान धारण लक्ष अव्यक्तापर्यंत पोचणं कठीण असतं आणि केवळ त्याची कृपा झाली तरच त्याची अनुभूती आपण घेऊ शकतो असा जो तो दुर्धरः. ओम दुर्धराय नमः. किंवा दुःखेन धार्यते हृदये जन्मांतर सहस्रेषु भावना योगात इति म्हणजे अवघड अशी
चिंतन मनन चालू ठेवूनसुद्धा आपल्या हृदयामध्ये अनेक जन्म, हजारो जन्म त्याचं ध्यान केल्यावर क्लेशः अधिकतरः तेषां कठिण, म्हणजे अनेक क्लेश सहन केले तरीसुद्धा त्याला जाणणं कठीण असतं. असा जो तो दुर्धरः. ओम दुर्धराय नमः.